ठाकरेंचे खासदार आता शिंदेचे शिलेदार। 6 खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाची मंजुरी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शिक्कामोर्तब। उपराजधानी नागपूरमध्ये ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन, तर दुसरीकडे अमरावतीत राणांचा हनुमान चालीसा पठण करत ठाकरेंना प्रत्युत्तर। रामरक्षा येत नसेल तरी रामाची रक्षा करता येते। फडणवीसांनी शब्दांचे खेळ करू नये, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। राज्यात एफडीएच्या कारवाईचा धडाका। राज्यातील छोट्या कारवाया करणारी एफडीए मोठी कारवाई कधी करणार, महाराष्ट्राचा सवाल। वांगचुक यांना अटक जरी केली तरी आंदोलन सुरू राहणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर वांगचुक यांच्या मागणीवर सरकार बघ्याची भूमिका घेत होते, शरद पवार यांची टीका। एनडीएकडून नामांतर नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। एनडीएकडून अद्याप निमंत्रण नाही, एनडीएला पाठिंबा देण्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांचं उत्तर। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुणे महापालिकेतील बनावट नोकर भरती प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल। मनपाचा जुहू चौपाटीवर शेख चिल्ली कारभार। 6 दिवसांपासून कचऱ्याचे साम्राज्य जैसे थे। लोकशाही मराठीचा सलग 6व्या दिवशी रिअलिटी चेक। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। यामी गौतम, कार्तिक आर्यन, मामुटी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।